सुवर्ण बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। या बुलेटिनमध्ये आपल्याला सविस्तर बातम्या बघायच्या आहेत। सुरुवातीला पहिली बातमी धनंजय मुंडेंसंदर्भातली आहे। काय बातमी आहे बघूया। मला राजीनामा देण्यास सांगितलं तर मी राजीनामा देईन असं मोठं विधान मंत्री धनंजय मुंडे यांनी केलेलं आहे। ही माहिती मिळते वरिष्ठ सूत्रांकडून। राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये धनंजय मुंडे यांनी हे विधान केलंय की मला जर राजीनामा द्यायला सांगितला मी देईन। तसंच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल असंही धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे। काल झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत यावर चर्चा झाली अशी माहिती मिळते। अजित पवार यांनी बैठकीत उपस्थित आमदारांना अंजली दमानिया यांची भेट आणि मिळालेल्या कागदपत्रांबाबत माहिती दिली। तसंच दमानिया यांनी दिलेली कागदपत्रे आपण मुख्यमंत्र्यांना दिली असल्याचं त्यांनी सांगितलं। यामुळे दिल्ली दौऱ्यावर गेलेल्या धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा फैसला आता दिल्ली दरबारी होणार आहे की काय हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। तसंच आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या प्रकरणात काय निर्णय घेतात याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। आपण या संदर्भात अधिक बोलूया। आमच्या प्रतिनिधी प्रणाली आपल्या संपर्कात आहेत। प्रणाली यांच्याशी आपण अधिक संवाद साधूया। प्रणाली, खूप महत्त्वाची घडामोडी गेले काही दिवस सातत्याने ही चर्चा होतीये की धनंजय मुंडे राजीनामा कधी देणार आणि ते देत नसतील तर मग अजित पवार किंवा मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा। आपण काय सांगाल याबाबत? दर मंगळवारी राष्ट्रवादीच्या सगळ्या आमदारांची मंत्र्यांची अजित पवार यांच्या निवासस्थानी बैठक होत असते, ज्यामध्ये आठवड्याभरामध्ये मंत्र्यांनी काय कामकाज केलं, त्याचबरोबर आमदारांच्या काही समस्या असतील, पक्षांतर्गत विशेषतः जर काही समस्या असतील तर त्या सगळ्यांची सोडवणूक केली जाते। काल अशीच बैठक जेव्हा पार पडली अजित पवार यांच्या शासकीय निवासस्थानी, त्यावेळेला धनंजय मुंडे यांनी उपस्थितांना सध्या जी काही कॉन्ट्रोवर्सी त्यांच्या मंत्रिपदाला घेऊन आहे, त्यांच्या नावावर घेऊन सुरू आहे, त्याबद्दल बोलत असताना त्यांनी असं वक्तव्य केलं असल्याची सूत्रांची माहिती आहे की मला जर राजीनामा द्यायला सांगितला तर मी राजीनामा द्यायला तयार आहे। माझ्या राजीनाम्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री आणि अजित पवार हे दोघे जण घेतील। या दोघांनी मला सांगितलं राजीनामा द्यायला तर मी राजीनामा द्यायला तयार आहे असं मोठं विधान धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीच्या मंत्री आणि त्याचबरोबर आमदारांच्या समोर केलेलं आहे। परंतु आपण पाहतोय की वारंवार असं म्हटलं जातं की जर योग्य पुरावे असतील, चौकशी अंती जर असं आढळलं की धनंजय मुंडे यांची त्यामध्ये काही इन्व्हॉल्वमेंट आहे तर त्यांचा राजीनामा घेतला जाईल असं अजित पवार यांनी सुद्धा सांगितलं किंवा त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं सुद्धा ते म्हणाले आहेत। अंजली दमानिया या परवाच अजित पवार यांना भेटून गेलेल्या होत्या, त्यावेळेला त्यांनी अजित पवार यांना काही पुरावे दिले असल्याचं सुद्धा सांगितलं होतं। हेच पुरावे अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना काल त्यांची जेव्हा भेट झाली देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यावेळेला त्यांना दिलं असल्याची माहिती अजित पवार यांनी स्वतःच प्रसारमाध्यमांना दिलेली आहे। काल हीच माहिती त्यांनी त्यांच्या आमदारांना सुद्धा दिली। त्यामुळे चौकशी करणाऱ्या ज्या यंत्रणा आहेत किंवा ज्या एजन्सीज आहेत त्यांच्याकडे हे पुरावे देण्यात आलेले आहे, चौकशी केली जाईल आणि त्यानंतर जो काही योग्य तो निर्णय घेतला जाईल असं सुद्धा अजित पवारांनी कालच्या या बैठकीमध्ये आपल्या आमदारांना आणि मंत्र्यांना सांगितलं असल्याची माहिती मिळते। परंतु एक मोठं विधान हे धनंजय मुंडे यांच्याकडून येत आहे की मला सांगितलं तर मग मी राजीनामा द्यायला तयार आहे। नक्की प्रणाली, धन्यवाद आपण सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। आता मुंडेंच्या राजीनाम्याविषयी काय फैसला होतो हे बघायचं। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा फैसला दिल्लीत होणार का अशी सुद्धा चर्चा सुरू झालेली आहे। कारण धनंजय मुंडे पहाटे दिल्लीत दाखल झाले। या दौऱ्यात मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांची भेट घेणार आहेत का याकडेही लक्ष आहे। मुंडेंच्या अचानक दिल्ली दौऱ्याचं कारण काय असाही प्रश्न येतो। मंगळवारी मुंबईत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतलेली। वाल्मिक कराड प्रकरणावरून मुंडेंच्या राजीनाम्याची जोरदार मागणी होती आहे। त्यातच आपल्याला कल्पना आहे अंजली दमानिया या अजित पवारांना भेटल्या आणि त्यांनी काही पुरावे अजित पवारांकडे दिलेले होते। त्यामुळे राजीनाम्याकरता राजकीय दबाव वाढताना दिसतोय। याच पार्श्वभूमीवर मुंडेंची दिल्लीवारी आहे का अशी चर्चा आहे। मुंडेंच्या संभाव्य राजीनाम्याचा निर्णय दिल्लीत होणार आहे का हेही बघणं महत्त्वाचं ठरणार आहे।